या घडीची महत्त्वाची बातमी। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। जरांगे यांची तपासणी करण्याकरता डॉक्टरांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे असे हायकोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत। जालना इथल्या संजीवनी रुग्णालयाचे डॉक्टर बागल जरांगेंवर सध्या उपचार करतायत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून। सुधाकर, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी आता? निश्चितच लागले। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील गेली 6 दिवसापासून आमरण उपोषण करीत होते। मात्र आज जरांगे पाटलाची प्रकृती ही खालावत जात असल्यामुळे आता या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जरांगेंना आग्रह केला जात होता की जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावे, उपचार घ्यावे। जरांगे पाटील हे आता सध्या पाणी तर घेत होते, घ्यायला त्यांनी आज सुरुवात केली होती, मात्र उपचार घेत नव्हते। मात्र आज हायकोर्टाने आदेश दिले होते की जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, सलाईन घ्यावी असे आदेश हायकोर्टाने दिल्याच्या नंतर या ठिकाणी जरांगे पाटलांना जरांगेच्या वकिलांनी या ठिकाणी फोनद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर आता जरांगे पाटील हायकोर्टाचे आदेश आणि त्यानंतर ज्या काही भावना होत्या त्या या ठिकाणी जाणून घेऊन जरांगे पाटील या ठिकाणी आता उपचार घेताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर जे बागल आहेत ते जरांगे पाटील यांच्यावर उपचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लागली सुधाकर, डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे? जरांगेंची प्रकृती आता नेमकी कशी आहे? डॉक्टर या सगळ्या संदर्भात काही बोलतायत का? काही प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत का? काय नेमकी सध्या परिस्थिती आहे जरांगेंची? लागी आपण जर पाहिलं तर जरांगेंची प्रकृती ही खूपच आता बिकट झालेली आहे, खूपच गंभीर झालेली आहे। जरांगेवर सध्या उपचाराची अत्यंत गरज आहे। त्यासाठी डॉक्टर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। डॉक्टर उपचार करत आहे। थोड्याच वेळात डॉक्टर आपल्याशी बोलतील तेव्हा आपल्याला नेमके कळेल की जरांगेंना आता यापुढील उपचार अंतरवली सराटी गावामध्ये उपस्थळीत दिला जाईल की दवाखान्यात त्यांना न्यावं लागणार आहे ते देखील आता या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी आपल्याला बोलल्याच्या नंतरच कळेल। मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की उपचार जरी घेतला असला तरी मी उपोषण चालूच राहणार आहे जोपर्यंत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होत नाही, कायदा पारित होत नाही तोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच राहणार असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।